आपल्या सर्वांचे आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण आज प्रगटीकरणाचा 20वा अध्याय पाहणार आहोत आणि आजचा जो संदेश आहे संदेश क्रमांक 36. त्याचं शीर्षक आहे 1000 वर्षे. 1000 वर्षे. नेहमीप्रमाणे आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो. आजची ही संधी तू आम्हाला देऊ केलेली आहेस. मागत आहोत परमेश्वरा की तू आम्हाला सहाय्य मदत कर आणि जे वचन आम्ही शिकत आहोत त्या वचनाद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी असं होऊ दे. पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्या सर्वांवरती कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा 20वा अध्याय जो आहे तो आपल्याला एका विशिष्ट काळाविषयी सांगत आहे. मागील संदेशामध्ये आपण येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आणि त्यावेळेस घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याच्याविषयी आपण थोडं शिकलो. तर आता आपण प्रगटीकरणाचा 20वा अध्याय जो आहे तो विशिष्ट घटना जी आहे त्या घटनेविषयी काय सांगतो ते आपण थोडक्यात पाहूया. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि पहिलं वचन. नंतर मी एक देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्या जवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळ दंड होता. आता ज्यावेळेस आपण प्रगटीकरण 20 या अध्यायाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याच्या निगडीत हा अध्याय शिकायचा. म्हणजे प्रगटीकरण 19 जसं आपण शिकलो तसंच प्रगटीकरण 20 शिकत असताना दोन्ही अध्याय जोडून पाहायचे, जोडून जुळून अभ्यास करायचा. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, नंतर योहानाने पाहिलं की स्वर्गातून एक देवदूत उतरला आणि त्याच्याकडं अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. आता अथांग डोह म्हणजे काय? असा डोह ज्याला शेवट नाही, म्हणजे असा डोह ज्याला तळ नाही. म्हणजे थोडक्यात अथांग डोह म्हणजे त्या डोहामध्ये जर कोणी गेलं किंवा त्या डोहामध्ये जो कोणी पडेल तो सदा सर्व काळासाठी कायमस्वरूपी त्या डोहामध्ये खाली 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 जातच राहील. का? कारण की अथांग डोह म्हणजे त्याला तळ नाही असा डोह. म्हणजे तो व्यक्ती सातत्याने सदोदित सदा सर्व काळासाठी त्या खाली खाली जातच राहील. तो तळापर्यंत कधी पोहोचणार नाही. त्याला म्हणायचं अथांग डोह. आणि ह्या देवदूताकडे अथांग डोहाची किल्ली होती आणि त्याच्या हातामध्ये मोठा साखळदंड होता. मोठा साखळदंड होता. प्रगटीकरण 20:2. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्याला धरले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आता अथांग डोह जो आहे त्याच्याविषयी जास्त माहिती आपल्याला दुसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळते की अथांग डोहामध्ये सैतानाला टाकलं जातं. आणि सैतानाला टाकणारा कोण? तर तो स्वर्गदूत जो आहे, जो देवदूत आहे, जो स्वर्गातला आहे तो येशू ख्रिस्त आहे. कारण की सैताना विरुद्ध लढण्याची ताकद कोणत्याही स्वर्गदूतामध्ये नाही, पण येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त एकच आहे ज्याला अधिकार आहे, जो सैतानाला अथांग डोहामध्ये टाकू शकतो. आता अथांग डोहामध्ये म्हणजे थोडक्यात ज्या डोहाला तळ नाही, शेवट नाही असा अथांग डोह आपण म्हणालो. तर आता त्या डोहात टाकणे म्हणजे थोडक्यात जो कोणी त्या डोहामध्ये जातो तो स्वतः वर येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं अथांग डोह. जर डोह लहान असेल, जरा त्याला तळ असेल आणि जर तो अतिशय लहान डोह असेल तर त्याच्यातून स्वतः व्यक्ती बाहेर येऊ शकेल. पण अथांग डोह म्हणजे तो व्यक्ती खाली 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 जातच आहे आणि त्याला काही शेवट नाही. तर त्या व्यक्तीला जर वर यायचं तर दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे सैतानाला या डोहामध्ये येशू ख्रिस्त टाकतो. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताला तो अधिकार आहे आणि येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही या सैतानाला त्या डोहातून वर काढू शकत नाही. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 2रं वचन.
त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर त्याला धरले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आता प्रकटीकरण 20:2 मध्ये आपण असं पाहतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस तो सैतानाला घेतो आणि अथांग डोहामध्ये त्याला 1000 वर्षापर्यंत टाकतो. म्हणजे थोडक्यात त्याला बांधलेल्या अवस्थेत म्हणजे साखळदंड जो आहे त्यानं बांधलं जातं. आता साखळदंडाने बांधलं जाणं 1000 वर्षापर्यंत तो अजगर डोहामध्ये पडून राहणे याच्याविषयी आपण आणखी जास्त शिकूया. आता हे 1000 वर्ष जे आहे ते 1000 वर्ष कोणते आहेत? म्हणजे येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्या वेळेपासून 1000 वर्ष सुरू होतील. म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्यावेळेस सैतान जो आहे त्याला अथांग डोहामध्ये टाकलं जाईल. त्याचा अर्थ काय हे आपण आणखी जास्त शिकणार आहोत. साखळदंडाने त्याला बांधलेला आहे त्याचा अर्थ काय हे जरी आपण शिकणार असलो तरी देखील येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते 1000 वर्ष सुरू होतील. 1000 वर्ष त्यावेळेस सुरू होतील. आता एक आपण चित्र पाहूया. प्रियजन हो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याच्यानंतर एक घटना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. 1000 वर्षे ही घटना आहे आणि 1000 वर्ष काय आहेत त्या काळामध्ये काय होत आहे याच्याविषयी आपण प्रकटीकरण 20 मध्ये पाहतो. प्रकटीकरण 19 मध्ये येशू ख्रिस्ताचे येणे याच्याविषयी पाहिलं. प्रकटीकरण 18 मध्ये आपण असं पाहिलं की येशू ख्रिस्त जो आहे तो शेवटची संधी लोकांना देत आहे आणि शेवटची सुवार्ता सांगितल्यानंतर लोकांचा शेवट कसा होतो, बाबेलचा शेवट कसा होतो याच्याविषयी आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. आता 1000 वर्ष म्हणजे प्रकटीकरण 20 याच्याविषयी आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. देवाचं वचन म्हणतं प्रकटीकरण 20:3 मध्ये, आणि ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. म्हणजे आता ह्या ठिकाणी 1000 वर्षासाठी सैतान पूर्णपणे बंधनामध्ये आहे आणि त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये किंवा फसवू नये म्हणून त्याला बंद केलेला आहे, त्या अथांग डोहामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यावरती शिक्का मारलेला आहे. आता ह्याचा अर्थ काय? साखळदंडाने त्याला बंद केलेला आहे. ह्याचा अर्थ काय? बंधू आणि भगिनींनो, शब्दशः आणि अक्षरशः साखळदंडाने येशू ख्रिस्त सैतानाला बांधणार नाही. याचा अर्थ काय हे आपण थोडं समजून घेऊया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण पाहिलं की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस पवित्र लोकच फक्त त्याला पाहू शकतील. पापी लोक डोंगरात आणि गुहेत जाऊन लपतील आणि गुहा आणि डोंगरांना आणि खडकांना म्हणतील आमच्यावरती पडा आणि कोकऱ्याच्या क्रोधापासून आमचा बचाव करा. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या तेजाने जे पापी लोक ह्या भूतलावरती जिवंत आहेत ते मृत्युमुखी पडतील. त्यांचा पूर्णपणे नाश होणार नाही, पण ते मृत्युमुखी पडतील असं आपण मागील संदेशामध्ये शिकलो आहोत. येशू ख्रिस्ताच्या पवित्र तेजाने त्या लोकांचे प्राण फक्त जातील, त्यांची राख रांगोळी होणार नाही, हे आपण मागील संदेशामध्ये पाहिलेलं आहे. मग जर आता तुम्ही पण विचार करा की जर ह्या भूतलावरती पापी लोक जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे थोडक्यात त्यांचे प्राण गेलेले आहेत आणि पवित्र जन जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस येशू ख्रिस्तासंग ते जाण्यासाठी तयार आहेत. येशू ख्रिस्त येतो आणि त्यांना घेऊन स्वर्गाच्या राज्यामध्ये जातो. मग स्वर्गाच्या राज्यामध्ये येशू ख्रिस्त त्या पवित्र जनांना घेऊन गेल्यानंतर ह्या जगामधले पूर्ण जे लोक आहेत ते मृत्युमुखी आहेत. जे पापी अगोदर मृत्युमुखी पडलेले आहेत ते त्याच अवस्थेत आहेत, पण जे जिवंत होते ते येशू ख्रिस्ताच्या तेजाने मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे सैतानाने त्याचे दुष्ट दूत जे आहेत त्या दुष्ट दूतांना आणि सैतानाला लोकांना फसवण्यासाठी लोक जिवंत नाहीत. कारण की का सर्व पापी लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. फसवणार कोणाला? सैतानाने त्याचे दुष्ट दूत
फसवणार कोणाला? कारण की पवित्र जन तर येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झालेले आहेत, येशू ख्रिस्त त्यांना स्वर्गात घेऊन गेलेला आहे. राहिले कोण खाली? पापी लोक, पण ते मृत अवस्थेमध्ये आहेत. म्हणून सैतानाची अवस्था जणू काय त्याचे हातपाय बांधलेले आहेत आणि तो काहीही करू शकत नाही. अथांग डोहामध्ये पडलेल्या व्यक्तीची जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती सैतानाची होते. म्हणून या ठिकाणी अशी भाषा वापरलेली आहे की त्याला अथांग डोहामध्ये टाकलेलं आहे आणि साखळदंडाने त्याला बंद केलेलं आहे. पण शब्दशः डोह त्या ठिकाणी नाही आणि डोहामध्ये सैतानाला टाकलेलं नाही. अक्षरशः आणि शब्दशः त्या ठिकाणी साखळदंड नाही आणि त्या साखळदंडाने सैतानाला बांधलेलं नाही. भाषा तशी वापरली जरी असली तर त्या भाषेचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 4थं वचन. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 4थं वचन. नंतर मी राजसने पाहिली, त्याच्यावर कोणी बसले होते, त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीची साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर आपल्या हातावर त्याची खून धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले, ते जिवंत झाले आणि ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. आता देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस काय होईल? जे पवित्र लोक मृत्युमुखी पडलेले होते आदामापासून त्यांना जिवंत केलं जाईल. म्हणजे थोडक्यात ते पहिलं पुनरुत्थान. आणि मग येशू ख्रिस्त ज्या लोकांचं पुनरुत्थान झालेलं आहे, जे पवित्र आहेत, आणि जे लोक येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस अगोदरच जिवंत होते पण पवित्र होते, त्या दोन कळपांना एकत्र करून येशू ख्रिस्त 1000 वर्षासाठी स्वर्गाच्या राज्यात घेऊन जातो. त्या 1000 वर्षामध्ये काय होतं? बंधू आणि भगिनींनो, आपल्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये 1000 वर्षाचा जो काळ आहे तो 1000 वर्षाचा काळ कधी सुरू होतो? येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस सुरू होतो. त्या 1000 वर्षामध्ये काय होतं ते आपण पाहूया. एक भाग असा आहे की भूतलावरती सैतानाने त्याचे दुष्ट जणू काय अथांग डोहामध्ये आहेत आणि ते काही करू शकत आहेत. त्यांना साखळदंडाने बांधल्यासारखं आहे. त्यांचे हातपाय जरी मोकळे असले तरी देखील ते कोणत्याही व्यक्तीला फसवू शकत नाहीत, कारण की एकही व्यक्ती ह्या भूतलावरती जिवंत नाही, जिवंत नसणार. आणि म्हणून त्यांची परिस्थिती अथांग डोहामध्ये टाकल्यासारखी आणि साखळदंडाने बांधल्यासारखी होईल. हे भूतलावरचं चित्र. स्वर्गामध्ये काय? देवाचं वचन म्हणतंय की स्वर्गामध्ये योहानाने राजसने पाहिली आणि त्याच्यावर कोणी बसले होते आणि न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये 1000 वर्षाच्या काळामध्ये न्यायनिवाडा होणार आहे. आता हा न्यायनिवाडा कोणता? बंधू आणि भगिनींनो, न्यायनिवाडा येशू ख्रिस्त यायच्या अगोदर होणार आहे याच्याविषयी आपण शिकलो आणि सध्या आपण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आहोत. आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय रविवारचा नियम येईल, त्याच काळामध्ये दुष्ट आत्मा त्याचं कार्य करेल, येशू ख्रिस्त त्याचा पवित्र आत्मा पाठवेल, तो देखील कार्य करेल. मग त्याच्यानंतर राष्ट्रीय रविवारचा नियम जो आहे, देवाच्या बाजूला किती लोक, सैतानाच्या बाजूला, श्वापदाच्या बाजूला किती लोक, हा शिक्कामोर्तब त्यांच्यावरती होईल. मग त्याच्यानंतर कृपेचा काळ संपेल पूर्ण जगासाठी. मग त्याच्यानंतर 7 पिढा सुरू होतील. मग 7 पिढ्यांमध्ये आपण वेगवेगळ्या पिढा पाहिल्या. मग त्याच्यानंतर 7वी पिढा ज्यावेळेस कार्यरत असेल त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईल. आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे पवित्र लोक आहेत ते स्वर्गाच्या राज्यात घेतले जातील. आणि त्या ठिकाणी त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये ते पवित्र लोक समंजस प्रश्न विचारतील आणि ते म्हणतील, येशू ख्रिस्ता, आम्ही ह्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आलेलो आहोत आणि ज्या लोकांकडून काहीही अपेक्षा नव्हती की ते लोक स्वर्गाची वाटचाल करतील आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला भेटतील, ते लोक आम्ही ह्या ठिकाणी पाहत आहोत. येशू ख्रिस्त असं कसं काय? आम्हाला या गोष्टी समजावून सांग.
येशू ख्रिस्त एवढंच नाही, हेच फक्त आश्चर्य नाही, तर ज्या लोकांविषयी आम्हाला वाटलं की ते स्वर्गाच्या राज्यामध्ये असावेत, ते लोक आम्हाला ह्या ठिकाणी दिसत नाहीत, तर ते असं का झालं, हा देखील दुसरा आश्चर्याचा धक्का आम्हाला बसलेला आहे. ह्या गोष्टी आम्हाला कृपा करून समजावून सांग. मग त्या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताने जो न्यायनिवाडा अगोदर केलेला आहे, तो न्यायनिवाडा कसा केला हे त्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये समजावून सांगेल. म्हणजे जरा लक्ष द्या. याच्याविषयी जास्त शिकायचं तर आपण पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय वाचूया. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 2रं वचन. किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? म्हणजे पौल ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारत आहे, म्हणत आहे पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आता जो न्यायनिवाडा होत आहे तो न्यायनिवाडा येशू ख्रिस्त करत आहे. पण ज्या वेळेस पवित्र लोक येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस येशू ख्रिस्तासंगती स्वर्गरोहण होतील, त्या ठिकाणी 1000 वर्षासाठी न्यायनिवाडा होईल. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताने तो न्यायनिवाडा कसा पार पाडला ते फक्त पाहतील. ते नवीन न्याय त्या ठिकाणी सुरू करणार नाहीत. हे लोक जे पवित्र जन आहेत तो नवीन न्यायनिवाडा त्या ठिकाणी सुरू करणार नाहीत. न्यायनिवाडा झालेला आहे, तो न्यायनिवाडा कसा देवाने केलेला आहे ते पाहतील आणि म्हणतील देवा बरोबर आहे, तू जो न्यायनिवाडा केलास तो योग्यच आहे, असं ते न्यायनिवाड्याच्या शेवटी नक्कीच म्हणतील. तर देवाचं वचन म्हणतं पहिले कोरिन्थीकरास पत्र 6वा अध्याय 2रं वचन. किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? मग हा न्यायनिवाडा कोणता? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? म्हणजे पौल ह्या ठिकाणी म्हणत आहे की जगाचा न्यायनिवाडा हे लोक करणार आहेत. म्हणजे काय? येशू ख्रिस्ताने न्यायनिवाडा 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून कृपेचा काळ संपूपर्यंत न्यायनिवाडा कसा केला, या सर्व गोष्टीची पडताळणी, म्हणजे थोडक्यात मनाच्या मनधरणीसाठी ते पवित्र जन येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतील आणि येशू ख्रिस्त ते पुस्तक उघडेल आणि सांगेल की तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही प्रश्न विचारत आहात ना की जो व्यक्ती ज्यानं सार्वकालिक जीवनाची धडपड केली नाही, वाटचाल केली नाही, तो व्यक्ती ह्या ठिकाणी का? तुम्हाला दाखवतो का? त्या व्यक्तीनं प्रायश्चित केलं, तुमच्या समोर नाही पण देवासमोर त्यानं प्रायश्चित केलं आणि देवाने त्याची पापाची क्षमा केली आणि त्यानं सार्वकालिक जीवनाची वाटचाल केली आणि म्हणून तो व्यक्ती ह्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. आणि मग तो व्यक्तीनं काय काय केलं स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या असतील. पाप क्षमा मागितली, प्रायश्चित केलं, सत्कर्मे केली आणि मग त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. मग ह्या सर्व गोष्टी पवित्रजन वाचतील, पाहतील आणि त्या सर्व गोष्टी 1000 वर्षासाठी असणार आहेत. आणि मग ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर ते लोक पवित्रजन येशू ख्रिस्ताला म्हणतील, येशू ख्रिस्ता जो न्यायनिवाडा तू आम्ही भूतलावरती असताना केला तो बरोबर आहे, तू धन्य आहेस, तुझ्या नावाला गौरव, महिमा, मान, सन्मान. येशू ख्रिस्ता दुसरा प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी ख्रिस्तीपणामध्ये सार्वकालिक जीवनाची वाटचाल केली असं आम्हाला पाहायला मिळालं, पण ते लोक ह्या ठिकाणी नाहीत. मग येशू ख्रिस्त तेच पुस्तक उघडेल आणि त्या लोकांविषयी सांगेल की ह्या लोकांनी जरी तुमच्या समोर पवित्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला असला किंवा देखावा तुमच्या समोर जरी मांडला असला तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी पाप केलं आणि ते पापावरती त्यांनी विजय मिळवला नाही. पाप त्यांच्या आयुष्यामध्ये तसंच राहिलं आणि ज्यावेळेस कृपेचा काळ संपला त्यावेळेस त्यांची स्थिती पापामधली होती आणि म्हणून ते या स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही. ह्या सर्व गोष्टी ते पाहतील आणि वाचतील त्या पुस्तकामध्ये आणि मग येशू ख्रिस्ताला म्हणतील, येशू ख्रिस्ता तू त्यांचा न्याय निवाडा बरोबर केलेला आहेस. आम्ही ज्यावेळेस भूतलावरती होतो त्यावेळेस जो न्याय तू केलास तो बरोबर होता आणि त्याच गोष्टीची पडताळणी आम्ही पाहत आहोत आणि तो न्याय योग्य आहे. तू धन्य आहेस परमेश्वरा, तुझ्या नावाला गौरव आणि महिमा असू दे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, 1000 वर्षाचा जो न्यायनिवाडा आहे तो नवीन न्यायनिवाडा नाही. त्या ठिकाणी फक्त ज्या शंका आहेत पवित्र जनांचा
पवित्र जनांच्या, की हा व्यक्ती का नाही, तो व्यक्ती का नाही, माझा नातलग त्या ठिकाणी का नाही, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे आई वडील किंवा माझा भाऊ बहीण, माझा मित्र, माझा सहकारी, माझा शेजारी त्या ठिकाणी का नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे येशू ख्रिस्त 1000 वर्षासाठी आपल्याला तो त्या ठिकाणी देणार आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास करत असताना ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. पहिले करंथीकरास पत्रेचा 6वा अध्याय 3रं वचन, आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे ना, तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. म्हणजे आपण फक्त लोकांचाच न्यायनिवाडा करणार नाही, न्यायनिवाडा म्हणजे पडताळणी करणार नाही, तर देवा, सैतान आणि त्याचे दूत स्वर्गाच्या राज्यामध्ये का नाहीत, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ते दूत स्वर्गाच्या राज्यामध्ये का नाहीत याच्याविषयी देखील त्या लोकांना समजावून सांगेल 1000 वर्षासाठी. बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आपण अश्रू ढाळू, आपण डोळ्यातून अश्रू काढू की हा व्यक्ती आपल्या संती का नाही, तो व्यक्ती आपल्या संती का नाही, असं आपण ज्यावेळेस प्रश्न विचारू त्यावेळेस देव काय करेल, त्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्या शंका कुशंका ज्या आहेत त्या सर्व गोष्टीचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 5वं वचन, मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत, हेच पहिले पुनरुत्थान. आता देवाचं वचन म्हणतं की मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. म्हणजे 1000 वर्षासाठी जे पापी लोक मृत्युमुखी पडले ते 1000 वर्षासाठी मृत्युमुखी पडले. आता ज्यावेळेस आपण भविष्यवाणीचा विचार करतो त्यावेळेस लोक म्हणतात की 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. त्याचा अर्थ असा का की 1000 वर्ष म्हणजे 1000 वर्षामध्ये जेवढे दिवस आहेत तेवढे वर्ष नाही. ह्या ठिकाणी 1000 वर्ष म्हणजे 1000 वर्षच. कल्पना करा, 1000 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये 360 दिवस आहेत, तर 1000 वर्षामध्ये किती दिवस आहेत? कितीतरी लाख दिवस आहेत. आणि तितके लाख वर्ष मृत्युमुखी अवस्थेमध्ये हे पापी लोक पडतील आणि सैतान आणि त्याचे दुष्टदूत पूर्ण पृथ्वीवर हिंडतील, पण त्यांना फसवण्यासाठी कोणताही व्यक्ती जिवंत नाही. आणि 1000 म्हणजे एवढे लाखो वर्ष आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आणि तो न्यायनिवाडा चालेल नाही. 1000 वर्ष म्हणजे 1000 वर्ष. आता ह्या 1000 वर्षामध्ये जे पवित्र लोक जे आहेत ते स्वर्गाच्या राज्यात घेतले जातील. म्हणजे 1000 वर्षाचा जो काळ आहे तो कधी सुरू होतो याच्याविषयी आणखी थोडं आपण शिकूया. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 16 वचन. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय 16 वचन, कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. म्हणजे पहिलं पुनरुत्थान जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस. ते पुनरुत्थान जे आहे ते ख्रिस्तामध्ये मेलेले जे आहेत त्यांचं पुनरुत्थान आहे. म्हणजे आदामापासून येशू ख्रिस्त येईपर्यंत जे मृत्युमुखी पडलेले आहेत पण पवित्र आयुष्य जगून मृत्युमुखी पडलेले आहेत, पवित्र आयुष्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या लोकांना जिवंत केलं जाईल. त्याला म्हणायचं पहिलं पुनरुत्थान. आणि ते पहिलं पुनरुत्थान जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आहे. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय 17 वचन, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस जे लोक येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहेत, जिवंत आहेत पण पवित्र आहेत, ते पवित्र लोक आणि ज्या लोकांना पुनरुत्थान मिळालेलं आहे, पवित्र लोकांना पुनरुत्थान मिळालेलं आहे, ते दोन्ही कळप, ते दोन्ही प्रकारचे लोक स्वर्गामध्ये येशू ख्रिस्तासंती स्वर्गरोहण होतील. म्हणजे येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो भूतलावरती पाय ठेवणार नाही, भूतलावरती त्याचे पाय टेकणार नाहीत.
जर कोण तुम्हाला म्हणालं की येशू ख्रिस्त आलेला आहे, तो ह्या ठिकाणी डोंगरामध्ये आहे आणि त्या ठिकाणी डोंगरामध्ये आहे आणि ह्या वाळवंटामध्ये आहे, या गावामध्ये आहे, कृपा करून त्या फसवणुकीमध्ये अडकू नका. कारण की येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, देवाचं वचन म्हणतं, पहिले थेसलोनिकरास पत्राचा 4 अध्याय 17 वचन, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. येशू ख्रिस्त खाली पाय ठेवणार नाही, तर आपण अंतराळात घेतले जाऊ, असं देवाचं वचन म्हणतं. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो या भूतलावरती पाय ठेवणार नाही. आता पहिले पुनरुत्थान आणि दुसरे पुनरुत्थान याच्या विषयी आणखी जास्त शिकूया. योहाण्याचा 5वा अध्याय, योहाण्याचा 5वा अध्याय आणि 29 वचन. योहाण्याचा 5वा अध्याय आणि 29 वचन. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केली ती न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस पुनरुत्थान होईल. पण कोणाचं पुनरुत्थान होईल? देवाचं वचन म्हणतं, ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्यांची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस पवित्र लोक जे मरण पावलेले आहेत ख्रिस्तामध्ये ते पहिल्यांदा उठतील. पण ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे पुढं योहान 5:29 मध्ये, हे वचन तुम्ही अशा प्रकारे वाचलं नसेल अगोदर, कृपा करून लक्ष द्या. आणि ज्याने दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. म्हणजे ज्या लोकांनी पाप केलेलं आहे त्यातले काही लोक येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस जिवंत होतील, त्यांना पुनरुत्थान मिळेल. आपण खूप वेळेस संदेश ऐकला असेल, ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो, ज्यावेळेस आपण त्याला जमिनीमध्ये कबरेमध्ये ठेवत असतो, त्यावेळेस आपण संदेश खूप वेळा ऐकला असेल की पहिलं पुनरुत्थान पवित्र लोकांसाठी आहे. पण त्यावेळेसच बंधू आणि भगिनींनो, पापी लोक काही जे आहेत ते काही लोकांचं पुनरुत्थान त्यावेळेस देखील होणार आहे. प्रियजन हो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला धरून नेण्यात आलं आणि पिलात ह्याच्या न्यायसभेमध्ये आणि हेरोद राजाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी तो उभा होता, कायाफासच्या समोर, कायाफास समोर ज्यावेळेस येशू ख्रिस्त उभा होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त कायाफाला काय म्हणाला? तू देवाचा पुत्र वैभवाने येताना पाहशील. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस कायाफाचं पुनरुत्थान होईल. कारण की त्यानं येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये त्याचा हात होता, हेरोद राजाचा हात होता, रोमी सैन्यांचा हात होता, आणि ते लोक येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पाहतील. म्हणजे ते पुनरुत्थान जे आहे ते विशिष्ट पुनरुत्थान आहे. कारण की मुख्य पुनरुत्थान जे आहे ते पवित्र लोकांसाठी आहे, ते पहिलं पुनरुत्थान आहे. पण विशिष्ट पुनरुत्थान पापी लोक, पण कोणते? सर्व पापी लोक नाहीत, हे विशिष्ट पापी लोक. कारण की येशू ख्रिस्त त्याचे शब्द पाळतो. तो कायाफाला म्हणाला की येशू ख्रिस्त म्हणजे मनुष्याचा पुत्र त्याच्या पूर्ण वैभवाने येताना तू स्वतःच्या डोळ्याने पाहशील. म्हणजे कायाफा, हेरोद राजा, रोमी सैन्य ज्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जीवे मारलं, त्यांना परत जिवंत केलं जाईल. म्हणजे त्यांना किती मृत्यू बघा, आता ते मृत्युमुखी पडलेले आहेत सध्या, पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस परत त्यांना जिवंत केलं जाईल. कशासाठी? फक्त येशू ख्रिस्ताचं येणं पाहण्यासाठी. आणि मग येशू ख्रिस्ताचं येणं त्यांनी पाहिलं की त्याच्या तेजाने ते परत मरण पावतील. बाकीचे पापी लोक जे जिवंत आहेत त्या लोकांसाठी हे जे पुनरुत्थान पावलेले पापी लोक आहेत थोडके, त्यांना परत मृत्यू. मला आवडता हा प्रगटीकरणाचा अभ्यास, फार सखोल आहे आणि फार विचार करण्यासारखा असा आहे. योहाण्याचा 5वा अध्याय 29 वचन परत एकदा, ह्या विषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्याने दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. कळालं का? म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावेळेस एक विशिष्ट पुनरुत्थान, आणि ते विशिष्ट पुनरुत्थान ज्या लोकांनी
स्पष्टपणे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती त्याचे प्राण घेतलेले आहेत त्या लोकांसाठी हे विशिष्ट पुनरुत्थान आहे, सर्व पापी लोकांसाठी नाही. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 6वे वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे, अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस जे पवित्र लोक आहेत, ज्यांना येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आयुष्य ते जगून ते मरण पावलेले आहेत, त्यांना उठवलं जाईल. मग त्याच्यानंतर त्यांना कधीही मरण नाही, त्यांच्यावरती दुसरं मरण नाही. एकदाच ते मरण पावले आणि ते उठले, मग परत त्यांना मरण नाही. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे, अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. पण आपण खूप वेळेस संदेशामध्ये ऐकलं असेल की सदा सर्व काळासाठी येशू ख्रिस्तासाठी राहू. पण ह्या ठिकाणी 1000 वर्ष. आता 1000 वर्ष ह्या ठिकाणी का नमूद केलेलं आहे? कारण की 1000 वर्षामध्ये काहीतरी घटना घडणार आहे. म्हणजे ती घटना म्हणजे न्यायनिवाडा. न्यायनिवाडा म्हणजे काय? जो न्यायनिवाडा देवाने अगोदर केलेला आहे तोच न्यायनिवाडा कसा केलेला आहे तो पवित्र जनांना स्वर्गाच्या राज्यामध्ये दाखवला जाईल. याच गोष्टी म्हणून तो 1000 वर्षाचा जो वेळ आहे, ती वेळ जी आहे, तो काळ जो आहे तो ह्या ठिकाणी नमूद केलेला आहे. पण आपल्याला माहित आहे की आपण सदा सर्व काळासाठी स्वर्गामध्ये येशू ख्रिस्तासंती राहणार आहोत. त्याचा अर्थ काय आपण आणखी पाहूया. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 7वे वचन. ती 1000 वर्ष संपल्यावर सैतानाला कैदेतून बंदमुक्त करण्यात येईल. आता बंदमुक्त करण्यात येईल सैतानाला म्हणजे काय? त्याला डोहात टाकलं होतं का? नाही. त्याला साखळदंडाने बांधलं होतं का? नाही. मग बंदमुक्त म्हणजे काय? म्हणजे बंधू आणि भगिनींनो, जरा विचार करा, जरा लक्ष द्या, कारण की हे महत्वाचे वचन आपण शिकत आहोत. आता 1000 वर्ष. आता 1000 वर्ष म्हणजे काय? दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत. कळालं का? म्हणजे एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एक दिवसासारखं येशू ख्रिस्तासाठी आहे, आपल्यासाठी नाही. कळालं का? महत्वाचं आहे. म्हणून 1000 वर्ष जे आपण येशू ख्रिस्तासंती असणार आहोत पवित्र जन, आणि त्या ठिकाणी न्यायनिवाडा कसा केला देवाने आपण पडताळून पाहणार आहोत आणि देवाचा जय जयकार करणार आहोत. ते देवासाठी एक दिवसासारखं आहे, एक दिवसासारखं आहे. ह्या भूतलाची निर्मिती होऊन, ह्या पृथ्वीची निर्मिती होऊन 6000 वर्ष झालेली आहेत. म्हणजे देवासाठी ते 6 दिवस आहेत. आणि आपल्याला माहित आहे की 6 दिवस देवाने श्रम केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. 7वा दिवस देवाचा आहे, म्हणून ते 1000 वर्ष जे आहेत ते देवाचे आहेत. त्या ठिकाणी आपण देवासंती असणार आहोत. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 8वं वचन. आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढाईसाठी एकत्र करण्यास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. आता 1000 वर्ष झाल्यानंतर सैतानाला बंदमुक्त करण्यात येईल. म्हणजे काय? म्हणजे जे लोकांना आतापर्यंत सैतान फसवू शकला नाही. का फसवू शकला नाही 1000 वर्षासाठी? कारण की ते मृत्युमुखी पडले होते. तर आता त्यांना तो फसवू शकतो. म्हणजे काय? त्यांना जिवंत केल्याशिवाय त्यांना फसवू शकत नाही. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांतील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना ठकवतो आणि लढाईसाठी एकत्र करतो. म्हणजे येशू ख्रिस्त 1000 वर्ष झाले की यरुशलेम पवित्र नगरी जी आहे तिच्यामध्ये पवित्र लोक आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून ह्या जगामध्ये येतात. या जगामध्ये येतात 1000 वर्षानंतर. मग येशू ख्रिस्ताचं हे 3रं येणं आहे. आपण हे चित्र जे आहे ते चित्र आपण परत एकदा पाहूया. प्रियजन हो, हे तुमच्या समोर जे चित्र आहे, ह्या चित्रामध्ये तुम्हाला शेवटच्या ज्या घटना आहेत ते येशू ख्रिस्ताचं 2रं येणं आणि मग पवित्र जन येशू ख्रिस्तासंती स्वर्गरोहण होतात. 1000 वर्षासाठी सैतानाला त्या अथंग डोहामध्ये टाकलं जातं, साखळदंडाने बांधलं जातं. म्हणजे त्याला फसवण्यासाठी कोणताही व्यक्ती जिवंत नाही, म्हणून त्याची परिस्थिती जणू काय
डोहामध्ये पडलेला आहे आणि त्याला कोणी बाहेर काढू शकत नाही, त्याला हा साखळदंडाने बांधल्यासारखं त्याची परिस्थिती होते. मग 1000 वर्षानंतर येशू ख्रिस्त तो न्यायनिवाडा संपल्यानंतर स्वर्गामध्ये पवित्र नगरी, त्याच्यामध्ये पवित्र जन जे आहेत, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, त्या नवीन यरुशलेम शहर जे आहे ते स्वर्गातून खाली उतरतं. त्याला म्हणायचं येशू ख्रिस्ताचं तिसरं येणे. येशू ख्रिस्ताचे तिसरे येणे. तुमच्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये 1000 वर्षाचा जो काळ आहे तो येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्यामध्ये तो 1000 वर्षाचा काळ आहे. येशू ख्रिस्त तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुनरुत्थान केलं जाईल. आता पुनरुत्थान कोणाचं केलं जाईल? बंधू आणि भगिनींनो, पापी लोक जे आहेत त्यांचं पुनरुत्थान केलं जाईल. बंधू आणि भगिनींनो, जे पुनरुत्थान दुसरं आहे ते दुसरं पुनरुत्थान पापी लोकांचं आहे. कारण की पहिलं पुनरुत्थान कोणाचं होतं? पवित्र लोकांचं होतं आणि काही पापी लोकांचं होतं. पवित्र लोकांचं कधी पुनरुत्थान झालं? पहिलं पुनरुत्थान कधी? येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावेळेस. मग त्याच्यानंतर 1000 वर्षासाठी पापी लोक सर्व मृत्युमुखी, येशू ख्रिस्त स्वर्गातून त्याच्या पवित्र नगरीतून त्याच्या पवित्र जनासंती तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस भूतलावरती येईल त्यावेळेस तो भूतलावरती पाय ठेवेल. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावेळेस तो पाय ठेवणार नाही. तिसऱ्या वेळेस तो ह्या भूतलावरती पाय ठेवेल. त्यावेळेस येशू ख्रिस्त दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये पापी लोकांना काय करेल? जिवंत करेल. म्हणजे येशू ख्रिस्त तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस पापी लोक ह्यांना पुनरुत्थान प्राप्त होईल आणि त्यांना ज्यावेळेस पुनरुत्थान प्राप्त होईल त्यावेळेस त्यांच्या आयुष्य त्यांच्यामध्ये प्राण येतील. त्यावेळेस सैतान चारी कोपरे जे आहेत त्या लोकांना गोग व मागोग, आता गोग व मागोग हे काय आहे याच्याविषयी आपण शिकणार आहोत, त्या लोकांना एकत्रित करेल जेणेकरून येशू ख्रिस्ताच्या आणि पवित्र जनाच्या विरुद्ध, त्या नवीन यरुशलेमाच्या विरुद्ध लढाई करावी म्हणून पापी लोक जे आहेत त्या सर्वांना तो फसवेल आणि एकत्र करेल. आता गोग व मागोग असा शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे. गोग व मागोग ह्या राष्ट्रांना ठकवण्यास तो सैतान व त्याचे दुष्ट जातील. आता गोग व मागोग याच्याविषयी जर तुम्हाला शिकायचं तर मी सर्व गोष्टी या ठिकाणी सांगू शकणार नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही एजेकिएल याचा 37वा अध्याय आणि एजेकिएल याचा 38वा अध्याय जर तुम्ही अभ्यास केला तर त्या ठिकाणी तुम्हाला गोग व मागोग म्हणजे विधर्मी राष्ट्रे, जे देवाच्या विरोधात राष्ट्रे आहेत त्यांना गोग व मागोग असं म्हटलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. गोग व मागोग. पण थोड्या वेळासाठी आपण 1 ते 2 वचन पाहूया. एजेकिएल याचा 38वा अध्याय आणि दुसरं वचन. एजेकिएल याचा 38वा अध्याय आणि दुसरं वचन. मानवपुत्रा, मागोग देशातील गोग जो रोश, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्यांच्या विरुद्ध संदेश दे. म्हणजे देव ह्या ठिकाणी त्याच्या संदेशाला म्हणत आहे की मागोग देशात जो गोग आहे त्यांच्या विरुद्ध संदेश दे. एजेकिएल 38:8. एजेकिएल 38:8. बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल. शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रातून जमा केलेले लोक पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्रायल पर्वतावर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील. तथापि त्या लोकांना राष्ट्रातून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील. ते काय होतील? सर्व निर्भय राहतील. देवाचं वचन म्हणतं की ही एक भविष्यवाणी होती. इस्रायल लोकांसाठी ही भविष्यवाणी फार महत्वाची होती. आता ही भविष्यवाणी काय आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ही भविष्यवाणी अशी आहे की देवाच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर माझ्या आज्ञेमध्ये राहाल, माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल, तर जे गोग आणि मागोग हे राष्ट्र, विधर्मी राष्ट्र, देवाच्या विरुद्ध राष्ट्र जे आहे, जे तुमच्यावरती लढाई करून येईल त्यांच्या विरुद्ध मी लढाई करेन. त्यांच्या विरुद्ध काय करेन? मी लढाई करेन. एजेकिएल याचा 38वा अध्याय 15 वचन. तू आपल्या स्थानाहून येशील, उत्तरेकडल्या
दूरदूरच्या देशातून अश्वरूढ झालेला मोठा लोकसमुदाय, मोठा दळभार तू बरोबर घेऊन येशील. एजेकिएल 38:16. अभ्राणे देश झाकावा तसा तू माझे लोक इस्रायल यांच्यावर चाल करून येशील. हे गोगा, बघा विधर्मी लोकांसाठी, म्हणजे थोडक्यात जे देवाच्या विरोधात आहेत त्या लोकांसाठी, हे गोगा, शेवटल्या दिवसात असे घडेल की मी राष्ट्रादेखत तुझ्याद्वारे आपली पवित्रता प्रगट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन. म्हणजे थोडक्यात काय, देवाचं वचन म्हणतं की देवाने गोग व मागोग ह्या राष्ट्रांचा जरी नैनाट करायचं ठरवलं असलं तरी देखील, बंधू आणि भगिनींनो, भविष्यवाणी इस्रायल लोकांसाठी महत्वाची होती, पण भविष्यवाणीप्रमाणे असं झालं नाही. भविष्यवाणी देवाने केली, देवाने सांगितलं जर आणि तर. ही भविष्यवाणी कशी आहे? एका अटीवरती अवलंबून आहे. अट काय आहे? जर देवाचे लोक देवाच्या इच्छानुसार चालले तर गोग आणि मागोग हे राष्ट्र जर त्यांच्यावरती लढाई करतील तर त्यांचा नैनाट केला जाईल. कोणाचा? गोग व मागोग, जे लोक देवाच्या विरोधात आहेत त्यांचा नैनाट केला जाईल. पण तुम्हाला माहित आहे की देवाच्या लोकांनी देवाविरुद्ध फितुरी केली, देवाला सोडलं, देवाचा विश्वासघात केला आणि देवाच्या विरोधात गेले, म्हणून गोग आणि मागोग ह्या राष्ट्रांचा देवाने नैनाट केला नाही. पण येणाऱ्या काळामध्ये शेवटचा जो काळ आहे, शेवटची जी घटना आहे, ती घटना म्हणजे बंधू आणि भगिनींनो, सर्व न्यायनिवाडा झालेला आहे. देवाचे पवित्र लोक त्या पवित्र यरुशलेम नगरीमधून येशू ख्रिस्तासंती खाली येत असताना जे पापी लोक आहेत त्यांचं पुनरुत्थान होईल, त्याला म्हणायचं दुसरं पुनरुत्थान. आता त्या पुनरुत्थानामध्ये परत कायाफा, हेरोद आणि ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलं त्यांचं विशिष्ट जे पुनरुत्थान पहिल्या वेळेस झालं, त्यांना दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये देखील भाग मिळेल, त्यांना परत पुनरुत्थान त्यांना मिळेल. आणि ते सर्व लोक, ते सर्व जनसमुदाय, देवाचं वचन म्हणतं की ते कसे आहेत? ते समुद्राच्या वाळूसारखे आहेत. आणि ते येशू ख्रिस्त, त्याची पवित्र नगरी, त्याचे पवित्र लोक यांच्या विरुद्ध लढाई करण्यास निघून जातात. तर देवाचं वचन म्हणतं की त्यावेळेस काय होतं तर पापी लोकांचं पुनरुत्थान होतं. म्हणजे पापी लोकांचं पुनरुत्थान जे होतं त्याला दुसरं पुनरुत्थान म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी गोग व मागोग ही लढाई जी आहे त्या लढाईसाठी ते तयारी करतात किंवा सैतान त्या लोकांना तयार करतो. गोग व मागोग म्हणजे थोडक्यात देवाच्या विरुद्धात जे राष्ट्र आहे, विधर्मी राष्ट्र जे आहे, देवाच्या विरुद्धात जे आहे, त्यांना म्हणायचं गोग आणि मागोग. एजेकिएल 37, एजेकिएल 38 जर तुम्ही त्याच्यावरती अभ्यास केला तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जास्त कळतील. प्रकटीकरणाचा 20वा अध्याय आणि 9वं वचन. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले, तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्यांनी त्यांना खाऊन टाकले. म्हणजे सैतान ह्या लोकांना म्हणतो की आपण समुद्राच्या वाळूसारखे आहोत. मग त्या ठिकाणी मोठमोठे सेनापती, मोठमोठे अधिकारी, राजे, अधिपती, मग त्या ठिकाणी श्रीमंत, बलवान सर्व लोक, गोग व मागोग, जे खडकामध्ये, डोंगरामध्ये लपून बसले होते, ज्यांना येशू ख्रिस्ताच्या तेजाने ते मृत्युमुखी पडले, त्यांना पुनरुत्थान मिळतं. आणि मग ते पूर्ण जोमाने येशू ख्रिस्ताविरुद्ध, त्याच्या पवित्र नगरी विरुद्ध, पवित्र जनाविरुद्ध लढाईसाठी ते पवित्र नगरीला वेढा घालतात, असं देवाचं वचन म्हणतं. आणि ती नगरी कुठून आलेली आहे? येशू ख्रिस्ताचं तिसरं आगमन जे आहे, त्या तिसऱ्या आगमनाच्या वेळेस ती पवित्र नगरी स्वर्गातून उतरलेली आहे. आणि देवाचं वचन म्हणतं ज्यावेळेस ते लढाई करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात त्यावेळेस देवापासून, स्वर्गातून अग्नी येतो आणि अग्नी त्या पूर्ण लोकांचा नायनाट करतो, त्या पूर्ण लोकांचा नायनाट करतो. म्हणजे थोडक्यात ते लोक आता फक्त मृत्युमुखी पडत नाहीत, तर त्यांना पूर्णपणे अग्नीमध्ये ते जळून त्यांची राख होते. म्हणजे जरा लक्ष द्या, काही लोक जे आहेत त्यांना 2 नाही 3 वेळेस मरण. कायाफा, हेरोद राजा
रोमी सैन्य ज्यांनी समोरासमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलं, त्याचे प्राण घेतले, ते आता मृत्युमुखी पडलेले आहेत सध्या. आजच्या वस्तुस्थितीचा विचार केला असता म्हणजे ते पहिलं मरण झालं. दुसरं मरण कधी? येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्यांना परत उठवलं जाईल. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पाहण्यासाठी वैभवाने येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्यांना उठवलं जाईल, पण त्याच्या तेजाने ते वैभव पाहतील आणि त्याच्या तेजाने परत ते मरण पावतील. ते दुसरं मरण. मग येशू ख्रिस्त 1000 वर्षानंतर परत तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते पापी लोकांसाठी परत उठवले जातील आणि ज्यावेळेस ते लढाई करतील पवित्र नगरी, पवित्र जन आणि येशू ख्रिस्ताविरुद्ध, त्यावेळेस अग्नीनं त्यांचा नाश होईल. ते त्यांचं तिसरं मरण. म्हणून म्हटलं बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताला ज्या लोकांनी वधस्तंभावरती खिळलं, त्याचे प्राण घेतले, त्यांची परिस्थिती साधी नाही. मृत्यू पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस. देवाचं वचन म्हणतं की जे लोक ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत ते जास्तीत जास्त एक वेळेस मरण पावतात, जास्तीत जास्त, त्यांना दुसरं मरण नाही. पण ह्या ठिकाणी जे येशू ख्रिस्ताच्या विरोधात सरळ सरळ गेले त्यांना 3 मरण. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 10वं वचन. त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल. आता देवाचं वचन म्हणतं अग्नी आणि गंधकाने सैतानाचा, त्या लोकांचा नाश झाला. आणि विशिष्ट ह्या ठिकाणी कोणाचा उल्लेख केलेला आहे? श्वापद, रोम, आणि खोटा संदेष्टा, अमेरिका, म्हणजे रविवारच्या बाकीच्या मंडळ्या ज्यांनी देवाची सुवार्ता स्वीकारली नाही ते. आणि देवाचं वचन म्हणतं की रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल. म्हणजे थोडक्यात आपण असं पाहत आहोत की त्यांचा जो शेवट आहे तो शेवट कायमस्वरूपी आहे. असं ह्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की ते सदा सर्व काळासाठी अग्नीमध्ये जळत राहतील. नाही, देव क्रूर नाही. देव जरी न्यायी असला, कृपेचा काळ त्याचा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये संपणार आहे. ह्या ठिकाणी त्याचा कृपेचा काळ जरी देवाने संपवला असला तरी देखील देव क्रूर नाही. देवाला कोणत्याही व्यक्तीला शासन व्हावं आणि त्याला पीडा व्हावी त्याच्यामुळे देवाला संतोष होत नाही. म्हणून देव सदा सर्व काळासाठी त्यांना अग्नीमध्ये जळू देऊ देणार नाही, जळण्यासाठी त्यांना त्या अग्नीमध्ये टाकणार नाही. पण युगानयुग म्हणजे काय? सदा सर्व काळासाठी ते नष्ट होणार आहेत, असा त्याचा अर्थ. युगानयुगासाठी ते नष्ट होणार आहेत असा त्याचा अर्थ. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 11वं वचन. नंतर मोठे पांढरे राजासन व त्याच्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरिता ठिकाण उरले नाही. म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो योहानाने पाहिले आणि देवाचं वचन म्हणतं की आकाश आणि पृथ्वी निघून गेली. म्हणजे जी पृथ्वी आणि जे आकाश आपण आज पाहत आहोत ते निघून जाईल. कधी? येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळेस नाही, येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या आगमनावेळेस. आणि देवाचं वचन म्हणतं की त्यांना ठिकाण उरले नाही, त्यांना ठिकाण उरले नाही. पण बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की ह्या लोकांना नष्ट करताना किंवा करण्याच्या अगोदर थोडं देव काय करणार आहे. रोमकारासपत्राचा 14वा अध्याय आणि 11वं वचन. रोमकारासपत्राचा 14वा अध्याय आणि 11वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल व प्रत्येक जिव्हा देवाचा स्तवन करेल. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस हे पापी लोक म्हणतील की येशू ख्रिस्त आणि त्याची नगरी आणि त्याच्यामध्ये जे लोक आहेत ते थोडके आहेत, आपण समुद्राच्या वाळूसारखे आहोत. आपण जाऊया आणि त्या सर्व लोकांना नष्ट करूया आणि आपण ते नवीन यरुशलेम शहर जे आहे ते आपल्या ताब्यात घेऊया. म्हणून ज्यावेळेस लढाई करायला जातील त्यावेळेस थोड्या काळासाठी देवाचं वचन म्हणतं की त्या लोकांना देव ते त्या नगरीमध्ये का नाहीत ह्याची जाणीव करून देणार आहे. ते लोक स्वर्गाच्या राज्याचे भागीदारी का नाहीत ही जाणीव देव
त्या पापी लोकांना करून देणार आहे. नष्ट करायच्या अगोदर त्या लोकांना ती जाणीव करून देणार आहे. आता म्हणजे थोडक्यात काय, बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकेल. का टेकेल? प्रायश्चित केलं म्हणून का? म्हणजे त्या ठिकाणी प्रायश्चित करणार आहेत का पापी लोक? त्या ठिकाणी प्रत्येक जीव देवाचे स्तवन करेल, प्रत्येक जीभ त्याच्या नावाने जय जयकार करेल. म्हणजे थोडक्यात ते प्रायश्चित करतील का? नाही. प्रायश्चित म्हणजे कृपेचा काळ ह्या भूतलावरती संपलेला आहे त्यांचा कधीच. पण देव त्यांना जाणून देईल, त्यांना समज देईल की बाबा ते स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा त्या पवित्र नगरीमध्ये का नाहीत. मग प्रत्येकाच्या डोळ्यासमोर पवित्र लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये म्हणजे थोडक्यात त्या पवित्र नगरीमध्ये आहेत, नवीन यरुशलेम शहरामध्ये आहेत, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे. आणि पापी लोक त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांनी कोणकोणते कृत्य केले ज्याच्यामुळे ते पवित्र नगरीमध्ये नाहीत, ते सर्व कृत्य त्यांच्या डोळ्यासमोर येतील. जे पाप त्यांनी केलं ते सर्व त्यांच्या समोर येईल. ज्या पापांमुळे ते स्वर्गाच्या राज्यामध्ये नाहीत, पवित्र आयुष्य ते जगले नाहीत, देवाची संधी त्यांनी नाकारली, त्या सर्व पापांविषयी देव त्यांना वैयक्तिकरित्या सर्व त्यांच्या डोळ्यासमोर आणेल. आणि त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मग त्यांना कळेल, मग ते म्हणतील देवा तू न्यायी आहे. ते गुडघे टेकतील आणि म्हणतील देवा तू जो न्याय केलास तो योग्यच न्याय आहे. आणि देवाचं वचन म्हणतं प्रत्येक जीव त्याचे स्तवन करेल. पण काय होईल त्या ठिकाणी? सैतान म्हणेल, अरे तुम्ही गुडघे काय टेकलेले आहेत, तुम्ही देवाचे स्तवन काय केलेलं आहे, चला उठा आपण लढाई करू. म्हणजे एवढं पाहिल्यानंतर देखील ते लोक काय करणार आहेत? देवाच्या विरोधात जाणार आहेत. म्हणजे काय, ते पश्चाताप नाही करणार, कारण की कृपेचा काळ कधीच संपलेला आहे. पवित्र आत्मा त्यांच्याकडून कधीच काढून गेलेला आहे, पवित्र आत्मा काढून घेतलेला आहे, पवित्र आत्मा त्यांच्या संगती नाही. पण देव काय करतो? देव न्यायी आहे म्हणून पापी जरी व्यक्ती असला, त्याचा जरी नाश होत असला तरी देव त्याला दाखवून देत आहे की बाबा तुझा नाश का होतो. कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका नसावी म्हणून हे कृत्य केलं जातं. बघा देवाना आणखी किती न्याय करायचा. देव म्हणतो पापी व्यक्तीला की मी तुझा नाश करणार आहे, कारण की तू निवडलेला आहेस नाश, पण मी तुझा नाश असाच करणार नाही. मी तुला दाखवून देईन की तुझी चुकी काय. आणि ती चुकी दाखवल्यानंतर म्हणजे थोडक्यात जसं आपण एखादं चित्र पाहतो, जसं आपण एखादं घटना पाहतो, तशी ती घटना त्यांच्या डोळ्यासमोर येईल. त्यांनी कोणकोणतं पाप केलं ते. आणि मग सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ते गुडघे टेकतील. प्रत्येक गुडघा टेकेल देवाचं वचन म्हणतं. देवाची स्तुती असो, देवाचे गौरव आणि महिमा असो. जे लोक देवाच्या विरोधात आहेत ते प्रत्येक व्यक्ती, तो प्रत्येक देवदूत, प्रत्येक जो ज्याच्यामध्ये प्राण आहे तो गुडघा टेकल्यानं म्हणेल की देवा तू खरंच न्यायी आहेस. आणि मग देवाचं वचन म्हणतं की ते लढाई करायला जात असताना अग्नीने वर्षा होईल आणि त्यांचा शेवटी पूर्णपणे नाश होईल. प्रगटीकरणाचा 20 अध्याय 12 वचन. मग मृत झालेल्या लहान थोरांनी मी देवाच्या राजसनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळेस पुस्तक उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. म्हणजे 1000 वर्षासाठी जो न्याय लोक पडताळून पाहतील त्याविषयी लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लोकांना कळतं की त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सर्व निरसन केलेलं आहे. ज्या लोकांविषयी त्यांनी विचारलं ते लोक त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये का नाहीत आणि जे लोक त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आहेत ते का आहेत, या सर्व गोष्टीची पडताळणी 1000 वर्षासाठी होईल. प्रगटीकरण 20 अध्याय 13 वचन. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. म्हणजे कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी निष्ठून गेला नाही. म्हणजे थोडक्यात पळवाट कोणाला मिळाली नाही. प्रत्येकाचा न्याय त्या ठिकाणी झाला. म्हणजे थोडक्यात देव ह्या ठिकाणी पापी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला सांगत आहे की बाबा तू पवित्र नगरीमध्ये का नाहीस.
जसं त्यानं पवित्र लोकांना सांगितलं की हे लोक पवित्र नगरीमध्ये का नाहीत, त्या पापी लोकांना देखील सांगत आहे की तुम्ही पवित्र नगरीमध्ये का नाही. देव न्यायी आहे, देव न्यायी आहे. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 14 वचन. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. म्हणजे त्या अग्नीच्या सरोवरामध्ये मरण देखील नष्ट होतं. आता मरण म्हणजे काय? मरण म्हणजे ज्या ठिकाणी प्राण नाहीत, तर ह्या ठिकाणी ते मरण देखील नाहीसं होतं. म्हणजे तिथून पुढे कोणालाही मरण मिळणार नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे थोडक्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो अग्नीमध्ये तो जळत राहतो. अग्नी आणि गंधकामध्ये त्याचा नाश होतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं कमी पाप केलं असेल तर तो लगेच त्याचा मृत्यू होतो. पण सगळ्यात शेवटपर्यंत म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर कोण जळत राहील तर तो सैतान. कारण की सैतानाचं पाप पूर्ण लोकांपेक्षा, पूर्ण दुष्ट दूतांपेक्षा जास्त आहे, म्हणून तो सर्वात जास्त जळेल. पण बाकीचे लोक काही दिवस, काही काळ ते जळत राहतील, पण ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. कल्पना करा की एक व्यक्ती आहे, त्याने फक्त एकच पाप केलेलं आहे, त्याचे प्राण असे जातील. कारण की देव न्यायी आहे. देव त्याला जास्त काळ त्या ठिकाणी अग्नीमध्ये जळत राहू देणार नाही. पण मला तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाचं सांगायचं आहे. कल्पना करा की अग्नी सरोवर जे आहे हे साधी गोष्ट नाही. अग्नी सरोवर म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी लोकांना नष्ट केलं जातं तो अग्नी सरोवर. म्हणजे ज्या वेळेस मनुष्य मरतो किंवा ज्यावेळेस त्याच्यावरती अग्नी येते त्यावेळेस काही लोक बेशुद्ध होतात आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये ते मरण पावतात. पण ह्या अग्नीच्या सरोवरामध्ये मनुष्याने मरण जरी थोडक्यात अपेक्षा केली मरणाची, तरी तो व्यक्ती मरण पावणार नाही. तो व्यक्ती मरण पावणार नाही. ह्या ठिकाणी व्यक्तीनं आत्महत्या करायचा जरी प्रयत्न केला तर नाही. कारण की का, त्यांच्या कृत्याप्रमाणे जोपर्यंत ते भोगत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती मृत्यू येत नाही. म्हणून ह्या गोष्टी साधारण नाही आहेत. सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी बोलत आहोत, महत्वाच्या गोष्टी बोलत आहोत. हीच संधी आहे आणि या संधीचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय 15 वचन. ज्या कोणाची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली सापडली नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. म्हणजे ज्या लोकांच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव नाहीत, एक तर जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव पाहिजे आणि जर नसेल तर दुसरं ठिकाण म्हणजे अग्नी सरोवर. बंधू आणि भगिनींनो, माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार आजच करावा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्रास संकट जरी झाला, याकोबाचा संकट समय जरी आपल्यावरती क्लेश जरी आलं तर तो बरा, पण हे नको. याकोबाचा संकटाचा समय बरा पण 7 पिढा नको. म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती की आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करूया, त्याच्या दुसऱ्या आगमनाची तयारी करूया, पवित्र आयुष्य जगूया, आपल्या कुटुंबाला तयार करूया, समाजाला तयार करूया, जेणेकरून येशू ख्रिस्त येईल आणि आपल्याला त्या स्वर्गीय राज्यात घेऊन जाईल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत देवा, उपकार मानतो आजच्या वचनाबद्दल. मागत आहोत की तू आमच्या संगती राहा, आम्हाला सहाय्य मदत कर, पवित्र आयुष्य जगण्यासाठी, सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.